नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीतल्या गणित विषयातल्या धडा क्रमांक 5वा दशांश अपूर्णांकातला सराव संच 16वा. तर चला सुरू करूया या सराव संचाला. आता सराव संच 16 मध्ये आपल्याला गणिते कुठले आहेत तर गुणाकाराचे आहेत. तर पाहूया एक एक प्रश्न आपण सोडूया. पहिला प्रश्न आहे, जर 317 गुणिले 45 हे बरोबर 14,265 इतके होत आहेत. बघा, 317 गुणिले 45 चा गुणाकार बरोबर 14,265 होत असेल तर 3.17 गुणिले 4.5 चा गुणाकार किती? तर आपण धड्यामध्ये आपण पाहिले की आपल्याला फक्त हे दशांश किती उजव्या बाजूच्या संख्यांच्या पुढे आहेत म्हणजे डावीकडे आहेत ते पाहायचे. म्हणजे इथे बघा, ह्या 1 आणि 2 या दोन संख्यांच्या पुढे आपल्याला दशांश चिन्ह आहे. त्यानंतर ह्या संख्येमध्ये पहा तर ह्या उजव्याकडच्या एका संख्येच्या पुढे दशांश चिन्ह आहे. तर एकूण मोजले तर इथे 2 आणि इथे 3. तर एकूण 3 संख्यांच्या पुढे दशांश चिन्ह आहे. तर आपण एक काम करू, हे दशांश चिन्ह विसरून या दोन्ही संख्यांचा गुणाकार करू म्हणजेच आपलं उत्तर हेच येणार. आता काय करायचंय तर आपण एकूण दशांश किती मोजले होते? 3 दशांश किंवा 3 आपण संख्या मोजल्या त्याच्या पुढे दशांश चिन्ह आहे. इथे पाहिले तर आपल्याला इथे 2 संख्या आहेत आणि इथे 1 संख्या. ह्या 1 संख्येच्या पुढे दशांश चिन्ह आहे आणि ह्या 2 संख्यांच्या पुढे दशांश चिन्ह आहे. तर एकूण 3 संख्यांच्या पुढे या पूर्ण गुणाकारात एकूण 3 संख्यांच्या पुढे दशांशाचे चिन्ह आहे. तर आपण एक काम करू, या 14,265 मध्ये उजवीकडे आपण 3 संख्या सोडू आणि त्याच्या पुढे आपण दशांशाचे चिन्ह लिहू. म्हणजेच हा 5, हा 6 आणि हा 2 याच्या पुढे बरोबर इथे दशांश चिन्ह लिहूया. तर आपलं उत्तर काय भेटेल? ही जर आपली संख्या असेल तर आपलं उत्तर असेल 14,265 इतके. तर अशा प्रकारे आपण सोडवणार आहोत हे उदाहरणे. तर चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. या प्रश्नात दिलेत, जर 503 गुणिले 217 हे 1,09,151 होत असेल तर 5.03 गुणिले 2.17 हे किती? पुन्हा इथे तेच करूया. इथे पहिले किती संख्यांच्या पुढे डाव्या बाजूला आपल्याला दशांश चिन्ह आहे, किती उजव्या बाजूच्या संख्या सोडून त्याच्या बरोबर डाव्या बाजूला दशांश चिन्ह हे मोजू. तर ह्या संख्येमध्ये 2 आणि ह्या संख्येमध्ये 2 म्हणजेच एकूण 4 संख्यांच्या पुढे आपल्या दशांश चिन्ह ठेवायचं आहे. म्हणजेच पहिल्यांदा सगळ्यांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर हे आले. आता बरोबर उजवीकडच्या 4 संख्या सोडू, 1 2 3 आणि हे 4. तर बरोबर चौथ्या संख्येच्या पुढे आपण दशांश चिन्ह लिहिणार आहोत किंवा ठेवणार आहोत. लक्षात ठेवा, आपण काय केले, उजव्या बाजूने आपण मोजले किती संख्यांच्या पुढे आपल्याला दशांश चिन्ह आहे. तर ही पहिली आणि ही दुसरी. तसंच ह्या संख्येमध्ये पाहिलं तर ही पहिली आणि दुसरी. तर एकूण ह्या संख्येतल्या 2 आणि ह्या संख्येतल्या 2 तर दोन्ही मिळून किती होतात? 4. तर 4 संख्यांच्या पुढे आपल्याला दशांश चिन्ह लिहिले आहे म्हणजे ठेवायचंय. तर 1 2 3 आणि 4. तर बरोबर 9च्या डाव्या बाजूला आपल्याला दशांश चिन्ह आपण ठेवू. तर हा आपला जर गुणाकार असेल तर आपल्याला उत्तर येईल 10.951. 9,151. तर चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता प्रश्न क्रमांक 3, गुणाकार करा. आपल्याला या सर्व संख्यांचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार करायच्या 2 वेगवेगळ्या रीती होत्या. पहिली रीत म्हणजे अशी, ह्या दोन्ही संख्यांना अंश छेदात लिहा. त्यानंतर छेदाचा आणि अंशाचा गुणाकार करून पुन्हा जितके छेदामध्ये शून्य असतील तितकेच शून्यांच्या पुढे म्हणजे तितक्याच संख्या या अंशातल्या सोडून त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला दशांश चिन्ह लिहायचं आहे. किंवा दुसरी असे की हे दशांश चिन्ह मोजा, किती संख्यांच्या पुढे दशांश चिन्ह आहे. तर उजव्या बाजूची पहिली आणि ह्या इथे पहिली म्हणजे एकूण 2 संख्यांच्या पुढे आपल्याला दशांश चिन्ह ठेवायचं आहे. तर ही आज जशी आहे तशी म्हणजे विदाउट किंवा बिना दशांश चिन्ह घेऊन या दोन्ही संख्यांचा गुणाकार करा आणि मग आलेल्या उत्तरामध्ये बरोबर आता इथे पाहिले तर ही 1 आणि ही 2 तर 2 संख्यांच्या पुढे आपल्याला उत्तरामध्ये दशांश चिन्ह ठेवायचं आहे. अशा 2 वेगवेगळ्या पद्धती होत्या. तर आपण सोडूया हर एक पद्धतीने किंवा हर एक वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचं उत्तर पाहूया. तर पहिला घेऊया संख्या 2.7 गुणिले 1.4 असे. तर आपला पहिला प्रश्न होता 2.7 गुणिले 1.4. ते आपण काय केले, ह्या दोघांचे पहिल्यांदा अंश छेदात रूपांतर केले आणि दोन्ही छेदांचा आणि दोन्ही अंशाचा गुणाकार केला. तर अंशाचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर येते 378 आणि छेदाचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर येते 100. आता पाहू शकता इथे किती शून्य आहेत? इथे 2 शून्य आहेत. तर म्हणजेच काय, उजवीकडच्या 2 संख्या सोडून बरोबर त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला काय लिहायचंय? दशांश चिन्ह. तर आपल्याला उत्तर भेटते 2.7 गुणिले 1.4 चे उत्तर भेटते
3.78 इतके. तर लक्षात ठेवा, जितके छेदामध्ये शून्य असतील तितकेच संख्या उजव्या बाजूच्या सोडायच्या अंशातल्या आणि त्याच्या पुढे बरोबर डाव्या बाजूला दशांश चिन्ह लिहायचं. तेच आपलं असतं उत्तर. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे 7.17 गुणिले 3.9. तर पुन्हा याचे अंश छेदात रूपांतर करू. परंतु लक्षात ठेवा, इथे किती संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह आहे, ते इकडच्या उजवीकडच्या 2 संख्या सोडून दशांश चिन्ह आहे. तर बरोबर 617च्या खाली बरोबर एकाच्या पुढे म्हणजे छेदामध्ये एकाच्या पुढे उजव्या बाजूला 2 शून्य ठेवूया. आता इथे किती संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह आहे, उजवीकडची एक संख्या सोडून आहे. तर मग एक काम करू, अंशामध्ये 39 ही संख्या लिहून बरोबर छेदामध्ये एकाच्या पुढे एक शून्य ठेवू. हा शून्य कशावरती आहे, आपण काय केले किंवा कशाचे मोजमाप केले तेव्हा आपल्याला कळले हे 2 शून्य इथे 1 शून्य आले पाहिजे. तर आपण इथे मोजले की आपल्याला दशांश चिन्ह किती उजवीकडच्या संख्या सोडून आहेत तितक्याच आपण शून्य घेतले. इथे पण जितके उजवीकडची संख्या सोडल्या दशांश चिन्ह आहे तितकेच आपण शून्य इथे घेतले. तर आता अंश छेदाचा गुणाकार केला. आता बघा, आपल्या दोघांचा जर छेद समान पाहिजे तर इथे याला 10 ने गुणलायला पाहिजे. परंतु 10 ने गुणले म्हणजे अंशालाही 10 ने गुणावं लागेल. तर दोघांना 10 ने गुणले तर आपल्याला उत्तर येते 339/100. आता दोघांचा अंशाचा गुणाकार केला तर आपल्याला काय भेटेल बघा, ही संख्या 2,40,636 आणि छेदामध्ये येते 10,000. तर इथे बघा किती संख्या आपल्याला शून्य आहेत. तर 1 2 3 4 शून्य आहेत. तर बरोबर उजवीकडच्या 4 संख्या सोडा म्हणजे 1 2 3 4. ही चौथी संख्या सोडली म्हणजे शून्याच्या डाव्या बाजूला आपल्याला उत्तर लिहायचंय किंवा दशांश चिन्ह लिहायचंय. तर आपलं उत्तर आले 24.063 इतके. तर अशा प्रकारे आपलं उत्तर आहे 24.063. आता यांचा गुणाकार आपण केला तर आपल्याला बरोबर हेच उत्तर येते का पाहू. परंतु गुणाकार करताना आपण काय केले, हे अंश हे दशांश जे आपण लिहिलेत ते काढून टाकले. तर पाहू शकता 617 गुणिले 390 केले आणि यांचा सगळ्यांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर हे भेटले. परंतु यामध्ये दशांश चिन्ह नाही. तर लक्षात ठेवा, आपण किती दशांश चिन्ह मोजले होते, इथे 1, इथे आपण दशांश चिन्ह किती संख्यांच्या पुढे मोजले, तर इथे पहिल्या, इथे दुसऱ्या, इथे तिसऱ्या. बरोबर इथे एका संख्येच्या पुढे, इथे 2 संख्यांच्या पुढे, तर 2 आणि 1 3. तर इथे पण 3 संख्या सोडूनच आपल्याला उत्तर लिहायचे. पुढची संख्या आहे 0.57 गुणिले 2. तर आता इथे सुद्धा आपल्याला अंश छेदात रूपात लिहायचंय. परंतु इथे लक्षात ठेवा, इथे आपण अंशामध्ये 57 लिहिणार पण छेदामध्ये किती लिहिणार. तर इथे किती संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह आहे, तर उजवीकडच्या 1 आणि 2. तर ह्या 2 संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह आहे. तर आपण लिहिणार 57 छेदामध्ये 100. आता 2च्या खाली आपण 2 हा पूर्णांक संख्या असल्यामुळे 2च्या खाली 1 लिहू. आता या दोघांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर येते 114/100. आपण इथे 10 ने गुणले नाही तरी चालेल, कारण आपल्याला अवच्छेदामध्ये 100 किंवा 10 याच्या पटीमध्ये आपलं उत्तर पाहिजे असते. म्हणून आपण इथे कुठल्याही 10 ने किंवा 100 ने संख्येने गुणाकार केला नाही, कोणास अंशाच्या छेदास. कारण आपल्याला पहिल्यापासून इथे 100 आहे आणि इथे 1 आहे. तर 1 गुणिले 100 आपल्याला छेदामध्ये 100 येतेच. त्या कारणाने आपण इथे या दुसऱ्या संख्येला 10 किंवा 100 ने अशा कुठल्याही संख्येने गुणले नाही. आता पाहू शकता इथे किती शून्य आहेत, तर इथे 2 शून्य आहेत. तर बरोबर उजवीकडच्या 2 संख्या सोडा आणि त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला दशांश चिन्ह लिहा. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर भेटते. आता तिसरी संख्या आहे 5.04 गुणिले 0.7. तर इथे बघा किती दशांश सोडलेत, आपल्याला 2 संख्या सोडून दशांश चिन्ह आहे. इथे 1 संख्या सोडून दशांश चिन्ह आहे. त्याला अंश छेदात लिहिताना लक्षात ठेवा, आपण ही संख्या 504 लिहू पण छेदामध्ये आपण 100 लिहू का, कारण इथे 2 उजवीकडच्या संख्या सोडून दशांश चिन्ह आहे. 2 संख्या सोडून आहे म्हणून 2 शून्य घेतले. इथे 1 संख्या सोडून आहे म्हणून आपण 1 शून्य घेऊ. तर आपण पाहू 504/100 आहे आणि 7/10 आहे. आता इथे जर दोघांच्या समान छेद पाहिजे असेल तर इथे 10 ने गुणावं लागेल. तर आपण एक काम करू, यांचा आपण डायरेक्टली गुणाकार केला तर आपल्याला काय उत्तर पट्टीमध्ये म्हणजे आपल्याला 10च्या किंवा 100च्या पट्टीमध्ये छेदामध्ये उत्तर भेटेल. तर आपण गुणाकार केला तर आपल्याला उत्तर आले 3,528/1000. आता इथे किती शून्य आहेत छेदामध्ये, 3 शून्य आहेत. तर आपल्याला इकडच्या 3 संख्या सोडूनच आपल्याला इथे दशांश चिन्ह लिहायचे आहेत, म्हणजे 3.528 हे आपलं उत्तर येईल. तर चला, ही झाली आपली सगळी सांख्यिक उदाहरणे. आता आपण वळूया शाब्दिक उदाहरणांकडे. आता प्रश्न पहा, चौथा प्रश्न. वीरेंद्रने 5.250 किलोग्राम वजनाची एक पिशवी याप्रमाणे 18 पिशव्या तांदूळ खरेदी केला. म्हणजे एका पिशवीचे वजन आहे 5.250, अशा 18 पिशव्याचे तांदूळ खरेदी केला.
तर एकूण तांदूळ किती खरेदी केला, आणि जर तांदळाचा दर 42 रुपये प्रति किलोग्राम असेल तर त्याने किती रुपये दिले. तर लक्षात ठेवा, एका पिशवीमध्ये आपल्याला किती किलो तांदूळ होता, 5,250 इतका, आणि अशा 18 पिशव्या विकत घेतल्या तर त्याने एकूण किती तांदूळ खरेदी केला. तर एका पिशवीमध्ये आपल्या तांदळाचं वजन आहे 5,250, आणि अशा 18 पिशव्या आहेत, म्हणजे आपल्याला दोघांचा गुणाकार करावा लागेल, तेव्हा आपल्याला कळेल किती किलो तांदूळ खरेदी केला. त्यानंतर एका किलोग्रामचा जर दर, एका किलोग्राम तांदळा जर 42 असेल तर ह्या दोघांचा गुणाकार आलेल्या उत्तराला आपल्याला पुन्हा 42 ने गुणावं लागेल, तर त्याला आपल्याला कळेल वीरेंद्रने एकूण किती रुपये दिले हा संपूर्ण तांदूळ किंवा किलोग्रामचा तांदूळ जमा करायला किंवा विकत घ्यायला. तर पहिल्यांदा आपण मांडणी करूया. एका पिशवीमध्ये तांदळाचे वजन होते 5,250 किलोग्राम इतके. आता अशा किती तांदळाच्या पिशव्या आपण त्यांनी विकत घेतल्या वीरेंद्रने, 18. तर एकूण किती किलोग्राम तांदूळ विकत घेतले ते हे काढण्यासाठी या दोघांचाही गुणाकार करावा लागेल, कारण एका पिशवीमध्ये जर 5,250 आहे तर 18 पिशव्यांमध्ये किती, ते यासाठी दोघांचा गुणाकार केला. तर गुणाकार करताना लक्षात ठेवा, 18 गुणिले 5,250 म्हणजेच मी म्हटले दशांशाच्या म्हणजे अपूर्णांकाच्या दशांशाच्या पुढे संख्या असेल आणि त्याच्या समजा उजव्या बाजूला आपल्याला शून्य असतील, किंवा अपूर्णांकाच्या उजव्या बाजूला कितीही शून्य असतील तर ते शून्य नाही लिहिले तरी चालतात, कारण त्यांना काही मोजमाप किंवा त्यांचं काही वजन नसते. तर आपण 5.25 घेतले. आता इथे बघा किती संख्या सोडून आपल्याला इथे दशांश चिन्ह आहे, तर उजवीकडच्या दोन संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह आहे. याचाच अर्थ असा की 525 या अंशामध्ये लिहू आणि छेदामध्ये आपण 100 लिहू, कारण 100 मध्ये दोन शून्य असतात. जितक्या संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह आहे तितकेच आपल्याला शून्य छेदामध्ये लिहायचे. आता याचा आपण डायरेक्टली गुणाकार केला तर 1 गुणिले 100 आणि 18 गुणिले 525 आपलं उत्तर आले 9,540. तर आपलं उत्तर आले 9,450 आणि छेदामध्ये 100, कारण 1 गुणिले 100 100. आता इथे किती शून्य आहेत, इथे 2 शून्य आहेत. तर लक्षात ठेवा, आपल्याला अंशातल्या दोन संख्या सोडूनच त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला काय लिहायचंय, दशांश चिन्ह. तर पहा 5च्या डाव्या बाजूला आपण दशांश चिन्ह टाकले ते आपलं उत्तर भेटले 94.5 किलोग्राम इतके आपण तांदूळ वीरेंद्रने खरेदी केले. आता यापुढे आपल्याला पाहायचंय की त्याला किती पैसे इतके किलोग्राम तांदूळ विकत घेण्यासाठी लागले. आता एका किलोग्राम तांदळाची किंमत होती 42 रुपये. तर 94.5 किलोग्राम तांदळाची किंमत कशी काढायची, त्या दोघांचा गुणाकार करून. तर पुन्हा इथे पहा, याला दोघांना अंश छेदात रूपात लिहू. तर इथे किती दशांश सोडून, किती अंक सोडून, किती संख्या सोडून दशांश चिन्ह आहे, ते एक संख्या सोडून. तर आपण अंशात 945 लिहू आणि छेदामध्ये 10 लिहूया. आता 42च्या छेदात काहीच नव्हते म्हणून 1 लिहिले. आता ह्या दोघांचा अंश छेदाचा गुणाकार केला तर अंशामध्ये 9 तर अंशामध्ये आले 3,969 आणि छेदामध्ये आले 10. तर 10 म्हणजे छेदामध्ये एकच शून्य आहे, याचा अर्थ असा की उजवीकडची अंशातली एक संख्या सोडा आणि त्याच्या पुढे बरोबर डाव्या बाजूला दशांश चिन्ह लिहा. म्हणजेच वीरेंद्रने 94.5 इतके किलोग्राम तांदूळ विकत घेण्यासाठी 396.9 रुपये द्यावे लागले. तर वीरेंद्रने विकत घेतला तांदूळ एकूण 94.5 किलोग्राम आहे आणि त्यासाठी त्याला देयक रक्कम होती 396.9 रुपये इतकी. आता वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर ह्या प्रश्नाकडे समजून घ्या आपल्याला गुणाकार कसा समजायचा ते. आता पाहूया दुसरा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 5. वेदिकाजवळ एकूण 23.50 मीटर इतके कापड आहे. तिने त्या कापडापासून समान आकाराचे 5 पडदे बनवले. जर प्रत्येक पडद्यास 4 मीटर 25 सेंटीमीटर इतके कापड लागले तर तिच्याजवळ किती मीटर कापड शिल्लक राहिले. तर लक्षात ठेवा, पहिल्यांदा तिच्याकडे किती कापड आहे ते 23.50 मीटर इतके. त्या कापडाचे तिने समान आकाराचे 5 पडदे बनवले आणि जर प्रत्येक पडद्यास 4 मीटर 25 सेंटीमीटर इतका कापड लागला तर तिच्याकडे किती मीटर कापड शिल्लक राहिले. आता हा प्रश्न समजून घ्या आणि त्याचे उत्तर कसे लिहायचे ते आपण पाहूया. आता आपल्याला माहित आहे 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. तर एक पडदा बनवण्यासाठी लागणारे कापड हे होते 4 मीटर 25 सेंटीमीटर इतके. तर आपण एक काम करूया, पूर्ण 4 मीटर 25 सेंटीमीटरला आपण मीटर मध्ये बदलून घेऊया किंवा रूपांतर करू. तर कसे, तर आपल्याला
माहिती पाहिजे का सेंटीमीटरचे मीटरमध्ये रूपांतर कसे करता येते. तर 1 सेंटीमीटर आपल्याला 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर पाहिजे. तर आपल्याला 25 सेंटीमीटरचे समजा आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचे किंवा रूपांतर करायचं तर काय करावं लागेल, त्याला 100 ने भागावे लागेल. तेव्हाच आपल्याला उत्तर कशात येईल, मीटरमध्ये. लक्षात ठेवा, आपल्याला उत्तर कशात पाहिजे, मीटरमध्ये पाहिजे. तर 25 सेंटीमीटरचे आपल्याला कशात बदल करायचा, मीटरमध्ये. तर काय करावं लागेल, दिलेल्या सेंटीमीटर संख्येला 100 ने भागा. तर आपल्याला काय उत्तर येते, 25/100. आता बघा इथे किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत. म्हणजे आपल्याला अंशाच्या 2 संख्या सोडून डाव्या बाजूला आपल्याला दशांश चिन्ह लिहायचंय. तर आपल्याला उत्तर भेटेल 4 मीटर अधिक 0.25 सेंटीमीटर. तर आपण दोघांची बेरीज केली तर आपल्याला भेटेल 4.25 मीटर इतके. आता 5 पडदे बनवायसाठी आपल्याला किती कापड लागेल, कारण एका कापडासाठी समजा 4.25 मीटर इतके कापड लागले, तर असे आपल्याला किती पडदे बनवायचे, 5. तर 5 पडदे बनवायचे तर ह्या दोघांचा करावा लागेल गुणाकार. तर पुन्हा याला अंशछेदात रूपात लिहायचे. तर लक्षात ठेवा इथे 2 संख्या सोडून जर दशांश चिन्ह आहे म्हणजे आपल्याला 425च्या छेदामध्ये किती लिहायचे, 100. तर आपण 5/1 लिहिले आणि 425/100 लिहिले. दोघांचा अंशछेदाचा गुणाकार केला तर आपलं उत्तर येईल 2125/100. इथे छेदामध्ये 2 शून्य असल्या कारणाने बरोबर उजवीकडच्या 2 संख्या सोडून आपण दशांश चिन्ह लिहिले म्हणजे 21.25 मीटर इतके आले. म्हणजे 5 पडदे बनवण्यासाठी आपल्याला किती कापड लागला, 21.25 मीटर इतका. आता आपल्या प्रश्नामध्ये असे दिले की तिच्याकडे किती कापड उरले. आता त्याकरता आपल्याला काय करावं लागेल, तिच्याकडे किती कापड होते हे पाहावं लागेल जे आपल्या प्रश्नात दिले, आणि हे वापरलेले कापड आहे त्यातून वजा केले तर किती कापड उरेल हे आपल्याला कळेल. या प्रश्नामध्ये 2 गोष्टी दिल्यात, एक म्हणजे गुणाकार आणि एक म्हणजे वजाबाकी. आता वेदिकाकडे उरलेले कापड किती आहे तर ते कसे काढायचे, ते वेदिकाकडे असलेले एकूण कापड वजा वेदिकाने वापरलेले कापड. तर वेदिकाकडे एकूण कापड किती होते, तर वापरलेले कापड होते तिच्याकडे एकूण कापड होते 23.50 मीटर इतके, वापरले किती 21.25 मीटर इतके. तर आपल्याला वजाबाकी करावी लागेल. तर वजाबाकी कशी करायची पहा. आपल्याला दशांश अपूर्णांकाची वजाबाकी आपण शिकलोय. तर आपल्याला अपूर्णांकामध्ये बरोबर जितक्या संख्या आहेत तिथे तितक्याच संख्या दोन्ही संख्यांमध्ये असल्या पाहिजे. म्हणजेच पहिल्या संख्येमध्ये जर अपूर्णांक 2 संख्या आहेत तर आपल्याला दुसऱ्या संख्येमध्ये पण 2च असल्या हव्यात. तर आपण ते पाहून घेतले. आता हे बघा इथे 0 आहे. 0 ही 5 पेक्षा लहान असल्या कारणाने यामध्ये 10 आपण ऍड करू किंवा आता हे पाहू शकता आपल्याला वजाबाकी करायची. तर 0 आपल्याला 5 वजा करायचे. तर 0 ही खरं तर 5 पेक्षा लहान संख्या असल्यामुळे यामध्ये 10 अधिक करूया. तर 10 अधिक 0 10 झाले. आता 10 आपण बाहेरून एक्स्ट्रा घेतल्या कारणाने ह्या येणाऱ्या पुढच्या वजाबाकीमधून अजून 1 वजा करूया. तर 10 मधून 5 गेले उरले 5 आणि इथे आपण अजून एक संख्या लिहू जी आपल्याला ह्या दोघांच्या वजाबाकीमधून वजा करायची. आता 5 ही 2 पेक्षा मोठी असल्यामुळे 5तून 2 जाऊ शकतं, उरले 3. पण 3 मधून आपल्याला एक संख्या वजा करायची होती म्हटली, त्या उरले 2. आता 3तून 1 गेला उरले 2 आणि 2तून 2 गेले उरले 0. आपल्याकडे उत्तर किती आले, 2.25. म्हणजेच काय, वेदिकाकडे उर्वरित कपड्याची लांबी होती 2.25 मीटर इतकी. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवला ज्यामध्ये वजाबाकी आणि गुणाकार ह्या दोन्ही पद्धती होत्या. तर आज आपण काय शिकलो, आज आपण सराव संच 16 सोडवला ज्यामध्ये गुणाकार करायच्या वेगवेगळ्या मार्ग आपण पाहिले. शाब्दिक संख्यांमध्ये किंवा शाब्दिक उदाहरणांमध्ये आपल्याला खूप जास्त आपण पाहिले तर गुणाकार समजणं खूप अवघड आहे, परंतु तुम्ही जर त्याचा नीट अभ्यास केला तर तो गुणाकार समजू शकतो. तर चला आज आपण इथेच थांबूया, पुढच्या भागात बघूया सराव संच 17. तोपर्यंत धन्यवाद.